सर्वप्रथम आयडिया एक्सचेंजमध्ये आम्हाला विशेष करून शिवसेनेच्या खासदारांना आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो। आणि आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या दृष्टिकोनातून एक भावनिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे। आणि या मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आलो त्या आनंदापेक्षा वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं की दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकायचं आणि ते स्वप्न साकार करण्याचा मान बहुमान मला मिळाला। तो आयुष्यातला एक राजकीय कारकिर्दीतला मोठा बहुमान मी समजतो। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण रचना पाहिली तर 6 विधानसभा त्या मतदारसंघात येतात। अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, वडा, दादर माहीम आणि सायन कोळीवाडा। त्यामुळे या 6 विधानसभा क्षेत्राचे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, कारण 6 विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या लोक राहत असल्या कारणामुळे त्यांचे प्रश्न ते वेगळ्या प्रकारचे आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न या संपूर्ण मतदारसंघातला तर तो पुनर्वसनाचा। ह्या ठिकाणी SRAचे प्रकल्प प्रलंबित आहेत, त्यापेक्षा धारावी पुनर्वसनाचा जो प्रकल्प आहे, BDD चाळ, पोलिसांची वसाहत, गावठाण कोळीवाड्याचं पुनर्वसन, संपूर्ण मतदारसंघाचा रूपरेषा पाहिली तर पुनर्वसन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तर धारावीचं पुनर्वसन गेले कित्येक वर्ष राज्य सरकारच्या ज्या धोरणामुळे DRP जे राज्य सरकारने निर्माण केलं आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे धारावीचं पुनर्वसन जे धारावीकरांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने होत नाही। त्यामुळे धारावीकरांची जी मागणी आहे 400 स्क्वेअर फीट घराची, तिथे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, त्याचंही पुनर्वसन व्हावं, तर तो जो धारावीकरांना अपेक्षित असलेला पुनर्वसित प्रकल्प तो मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मी अग्रक्रम देणार आहे। कारण ज्यावेळी आदरणीय राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं त्या अभिभाषणात त्यांनी उल्लेख केला की देशामध्ये 100 नवीन शहर निर्माण करण्याचा। माझी आग्रही भूमिका हीच असणार की देशामध्ये 100 नवीन शहर निर्माण करताना धारावीसारखं एखादं जे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून सर्वांना माहिती आहे त्या धारावीचं एक रोल मॉडेल म्हणून आपण चांगलं लेआउट किंवा चांगली कॉलनी जर डेव्हलप केली तर तीच देशासाठी एक रोल मॉडेल होऊ शकतं आणि आशिया खंडात आणि पूर्ण जगामध्ये पण नाव होऊ शकतं। त्यामुळे धारावीच्या पुनर्वसनाला अग्रक्रम देऊन धारावीच्या पुनर्वसनाच्या सोबत SRA, गावठाण कोळीवाडा, BDD चाळ आणि पोलिसांची वसाहत हे राज्य सरकारच्या UD डिपार्टमेंटच्या चुकीच्या धोरणांमुळे गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे, तर त्यामध्ये सुधारणा आणून राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्राच्या माध्यमातून त्यात सुधारणा आणून तो प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून अग्रक्रम देण्यात येईल। या संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रदूषणाचा। या ठिकाणी इंडियन ऑइल, BPCL, HPCL, RCF, BRCA, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन आहे, टाटा पॉवर आहे आणि डम्पिंग ग्राउंड या सर्व इंडस्ट्रीज आणि याच्यामुळे संपूर्ण या मतदारसंघात प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे। आणि आज देशातला सर्वात जास्त प्रदूषित शहर किंवा ठिकाण म्हणून चेंबूरला बोललं जातं। तर चेंबूर एक देशातलं सर्वात प्रदूषित ठिकाण असल्या कारणामुळे चेंबूरच्या परिसरातील 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांना त्या प्रदूषणामुळे आरोग्याचाही त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन योजना राबवून हा संपूर्ण मतदारसंघ खऱ्या अर्थाने तो मुंबईत पण प्रदूषणाचा प्रश्न आहे, पण या ठिकाणी प्रदूषणाचं जास्त प्रमाण असल्या कारणामुळे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून एक अशी योजना राबवण्याचा माझा विचार आहे। या मतदारसंघातील गावठाण आणि कोळीवाड्याचा जसा भाऊंनी उल्लेख केला, गावठाण कोळीवाड्याला CRZचा जो प्रॉब्लेम आहे, CRZचा अख्ख्या मुंबईला प्रॉब्लेम आहे। CRZच्या संदर्भात स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना संपूर्ण CRZचे ज्या CRZ1 आणि CRZ2 चा अभ्यास करण्यासाठी एक कमिटी अपॉइंट केलेली आहे आणि एक कन्सल्टंट पण अपॉइंट केलेला आहे। येणाऱ्या महिन्याभरात त्याचा रिपोर्ट सबमिट होईल। तो रिपोर्ट आल्यानंतर CRZचे नॉर्म्स चेंज होणार आहेत आणि तो जो रिपोर्ट होईल तो फायनल होऊन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तो दिला जाईल आणि त्या रिपोर्टच्या आधारावरच मुंबई शहरातील CRZची लाईन जसं 500 मीटरचं आहे तर 500 मीटरच्या जागी 100 मीटर करण्याचं यापूर्वीच फायनल झालेलं आहे। त्या रिपोर्ट जो येईल तो रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सादर झाल्यानंतर त्याचं फायनल GR जे काही आहे ते येणार आहेत। संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात गावठाण कोळीवाड्यांचा पुनर्विकासाबरोबर जो 2.5 FSIचा उल्लेख केला, खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या जे गृहनिर्माण धोरण होतं त्यामध्ये गावठाण कोळीवाड्याला
ह्या सर्व गोष्टी देण्याचा त्यांनी मान्य केलं होतं. पण त्यात गावठाण कोळीवाड्याचा विस्ताराचा पण त्यांचा प्रोजेक्ट होता. गावठाण कोळीवाड्याची आत्ताची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या दुप्पट तिप्पट लोकसंख्या वाढलेली आहे आणि तो गावठाण कोळीवाड्याचा विस्तार त्या दृष्टिकोनातून होण्याच्या दृष्टिकोनातून स्टेट गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन केली होती, पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात रेल्वेच्या ज्या काही मागण्या किंवा ज्या प्रश्न तिन्ही खासदारांनी मांडले तेच प्रश्न या मतदारसंघातही आहेत. दादर रेल्वे स्टेशनसारखं महत्त्वाचं रेल्वे स्टेशन या मतदारसंघात असल्याकारणामुळे दादर रेल्वे स्टेशनच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहे त्याचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून अग्रक्रम देण्यात येईल. पश्चिम रेल्वे, पूर्व रेल्वे आणि हार्बर रेल्वे तिन्ही रेल्वे लाईन्स या मतदारसंघातून असल्याकारणामुळे त्या रेल्वे लाईन्सचा जो काही विस्तारीकरणाचा आधुनिकीकरणाचा रेल्वे स्टेशनला महिलांकरता विशेष सुविधा, CCTV कॅमेऱ्याचा उल्लेख केला. रेल्वे मंडळाने ह्यापूर्वीच CCTV कॅमेरे मंजूर केलेत आणि साधारण 53 का 54 CCTV कॅमेरे पहिल्या टप्प्यात आता महिलांच्या डब्यात लावण्याचं कामही चालू केलेलं आहे. महिलांसाठी जसा रेस्ट रूम असेल किंवा इतर ज्या फॅसिलिटी स्टेशनला उपलब्ध करून द्यायचा, त्याबरोबरच ज्या लांब पल्ल्याच्या ट्रेन्स आहेत म्हणजे विरारच्या असतील, पनवेलच्या असतील, तर अशावेळी महिलांच्या डब्यात त्यांना युरिनल्स किंवा इतर फॅसिलिटी देण्यासंदर्भातली पण मागणी हे करणार आहे. कारण लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांना साधारण 1-1 तास जो प्रवास करावा लागतो आणि अशावेळी त्यांना त्या अडचण निर्माण होतात. त्या दृष्टिकोनातून ही फॅसिलिटी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाला मागणी करण्यात येईल. रेल्वेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता जो प्रलंबित होता एलिव्हेटेड ट्रेनचा, तर तो पश्चिम रेल्वे किंवा पूर्व उपन रेल्वेला त्याची अंमलबजावणी करण्याकरता काही अडचणी येतील, पण हार्बर रेल्वेला अत्यंत गरजेचं आहे. हार्बर रेल्वेचे 2च ट्रॅक आहेत आणि पूर्व रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला फास्ट रेल्वेची फॅसिलिटी आहे, सोय आहे, पण हार्बर रेल्वेला नाही आहे. आणि हार्बर रेलला जर अजून 3रा 4था ट्रॅक टाकायचा असेल तर त्याला खूप खर्च येईल. तर त्यापेक्षा तिथे एलिव्हेटेड ट्रेन जर केली तर एलिव्हेटेड ट्रेनने तो, आणि ऑलरेडी त्याचा रिपोर्ट पण तयार आहे, त्याचं सगळं वर्किंग पण झालेलं आहे, तर त्याच्यासाठी अग्रक्रम देण्यात येईल. चेंबूरचा एक चेंबूरपासून माहुलला, कुर्ल्यापासून माहुलला रेल ट्रॅक ऑलरेडी आहे, तो माल वाहतुकीसाठी उपयोगात येतो. तर त्या ठिकाणी कुर्ला चेंबूर या परिसरात मेट्रो आणि मोनोपेक्षा तो रेल्वे ट्रॅक ऑलरेडी आहे, ती फॅसिलिटी जर चालू केली तर निश्चित स्वरूपात कुर्ला, माहुल आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना ती एक मोठी सोय उपलब्ध होईल. आणि हा पण गेले कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न होता, तोही मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मी अग्रक्रम देणार आहे. सर्व 6ही खासदार रेल्वेच्या प्रश्नासाठी यावेळी आग्रही राहणार आहेत, कारण रेल्वेच्या माध्यमातून मुंबई रेल्वेच्या प्रवाशांवर आणि संपूर्ण मुंबई रेल्वेच्या सिस्टीमवर दरवेळी अन्याय होतो, तो अन्याय यावेळी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून 6ही जण अग्रक्रम देणार आहेत. जसा उल्लेख केला की मुंबई शहरातून सर्वात जास्त रेव्हेन्यू टॅक्सच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतो, त्याचबरोबर रेल्वेला पण सर्वात जास्त रेव्हेन्यू हा मुंबई शहरातून मिळतो किंवा MMR रिजनमधून मिळतो. त्यामुळे तो हिस्सा, मुंबईचा जो अधिकार आहे तो मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 6ही खासदार प्रयत्नशील असणार. महानगरपालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने गेली 4 वर्षे जे काम केलं त्याचा जो प्रदीर्घ अनुभव आहे, तो अनुभवच पाठीशी घेऊन लोकसभेत मी प्रतिनिधित्व करतोय. खऱ्या अर्थाने मुंबई शहराचे जेवढे प्रलंबित प्रकल्प आहेत ते मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून माझा अग्रक्रम असणार. स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने स्थायी समिती अध्यक्षपद हे मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. तुमच्या दृष्टिकोनातून त्याचा उल्लेख वेळोवेळी दुसरा होतो, पण माझ्या दृष्टिकोनातून एक विकासाच्या दृष्टिकोनातलं ते महत्त्वाचं पद आहे. आणि त्यामुळे तो जो 4 वर्षाचा अनुभव आणि तो प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मी प्राधान्य देणार. त्यात महत्त्वाचा की मुंबई महानगरपालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष असताना 14व्या वित्त आयोगाचे प्रतिनिधी मुंबई शहरात आले होते आणि प्रत्येक वर्षी ते येतात आणि मुंबई शहराची काय गरज असेल, स्टेट गव्हर्नमेंटची काय गरज असेल याचा पूर्ण ती रिक्वायरमेंट घेऊन त्याचा अभ्यास करून ते सेंट्रल गव्हर्नमेंटला तो रिपोर्ट सादर करत असतात. 14व्या वित्त आयोगाला मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहराच्या विकास प्रकल्पांसाठी 71,000 कोटीची तरतूद करावी अशी मागणी गेल्या 2-3 वर्षापासून केली. ह्याही वर्षी आपण ती केलेली आहे. त्या 71,000 कोटीमध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा प्रकल्प आहे कोस्टल रोडचा. कोस्टल रोडला एन्व्हायरमेंटच्या परमिशनपासून संपूर्ण तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला अधिकार द्यावे
ही मागणी केंद्राकडे आणि तो एक राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करावं, ही मागणी महानगरपालिकेच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने आम्ही करत आहोत. कोस्टल रोडची संपूर्ण कॉस्ट 5,600 कोटी रुपये आणि महानगरपालिका त्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. महानगरपालिकेने ज्यावेळी फंजिबल FSI ची सिस्टीम मुंबई शहरात ज्यावेळी चालू केली त्यावेळी मुंबई शहरातील जो फंजिबल FSIच्या अगेन्स्ट जो प्रीमियम येतो तो प्रीमियम आम्ही कोस्टल रोडसाठी वापरण्यासाठी तरतूद केली होती आणि त्यासाठी एक नवीन GL कोड पण ओपन केलं आणि त्यानुसार प्रत्येक वर्षी साधारण 1,500 कोटी महानगरपालिकेला आले. आज महानगरपालिकेकडे साधारण 3,000 कोटी कोस्टल रोडसाठी आहे. त्यामुळे आर्थिक टंचाई कोस्टल रोडसाठी वाटणार लागणार नाही. केवळ एन्व्हायरमेंटची परमिशन आणि त्याचा अधिकार म्हणजे महानगरपालिकेला तो बनवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. कारण कोस्टल रोडची 45% जागा ही महानगरपालिकेकडे आणि 55% जागा ही विविध प्राधिकरणांच्या प्रिमायसेसमधून जाते. त्यामुळे त्या 55% जागेत कोस्टल रोड बनवण्याचा अधिकार महानगरपालिकेला मिळावा ही प्राधान्य असणार. कोस्टल रोड बनवताना हाही एक विचार केला तर कोस्टल रोड बनवताना मेट्रो 3 जो मुंबईचा प्रोजेक्ट आहे तोही सोबत हाती घेण्याचा प्रकल्प घेणार. कारण मेट्रो 3 हा अंडरग्राऊंड करतोय आणि मेट्रो 3 करताना जी खोदकामातून जेवढं सॉईल निघेल तेवढं कोस्टल रोडला रिक्लेम करण्यासाठी लागणार आहे. सेम क्वांटिटी लागणार असल्या कारणामुळे दोन्ही प्रकल्प एक साथ घेण्याचा हाती घेण्याचा अग्रक्रम देण्यात येईल. मेट्रो 3चं टेंडर प्रोसेस या अगोदरच झालेलं आहे. जॅपनीज कंपनीला कन्सल्टंट अपॉइंट केला होता आणि ते पण फायनल स्टेजला आहे. त्यामुळे दोन्ही टेंडर एकाच वेळी जर काढले तर मुंबईचे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट एकाच वेळी पूर्ण होतील. या गोष्टीला प्राधान्य देण्यात येईल. मुंबई शहराचा जो 71,000 कोटीचा पॅकेज आहे त्याच्यामध्ये 5,600 कोटी कोस्टल रोडचे, 20,000 कोटी संपूर्ण मुंबई शहराचं जर कॉन्क्रिटायझेशन करायचं असेल तर मुंबई शहराला साधारण 20,000 कोटी रुपये संपूर्ण रस्त्यांसाठी लागणार आहे आणि 9,000 कोटी रुपये आपल्याला मुंबई शहरातल्या जेवढ्या युटिलिटी आहेत त्या युटिलिटी शिफ्ट करून डक्ट सिस्टीम करण्यासाठी मुंबई शहरासाठी साधारण 9,000 कोटीचा आपल्याला खर्च आहे. साधारण 500 किलोमीटरचा डक्टिंगचं एक प्रोजेक्ट महानगरपालिकेने राज्य सरकारने यापूर्वीच बनवलेलं आणि त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आपण सादरीकरण पण केलेलं आहे. मुंबई शहरातील संपूर्ण स्टॉर्म वॉटर ड्रेनचे जे प्रकल्प आहेत जे आता ब्रिमस्टोडच्या नंतर उर्वरित जे प्रकल्प आहेत त्यात पंपिंग स्टेशन आहेत 2 हे सर्व पूर्ण करण्यासाठी साधारण 3,400 कोटीचं मुंबई शहराला गरज आहे. मुंबई शहराचा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो प्रोजेक्ट आहे कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड, देवनार डम्पिंग ग्राउंड, मुलुंड डम्पिंग ग्राउंड हे तिन्ही प्रोजेक्ट बरोबर मुंबई शहरात कॉम्पॅक्टर, ट्रान्सपोर्ट स्टेशन, वेस्ट टू एनर्जीचे सगळे प्रोजेक्ट करण्यासाठी साधारण 3,600 कोटीची गरज आहे. आणि त्याचबरोबर राज्य सरकारचं जे लीज ॲग्रीमेंटवर त्यांनी मंजुरी द्यायचं तेही प्रलंबित आहे आणि त्या CRZच्या ज्या नॉर्म्स आहेत त्या पण महापालिकेने पूर्ण केलेल्या आहेत. फॉरेस्टच्या मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम येतात पण ते पण आता अंतिम टप्प्यात आहेत. केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली तर मुंबई शहरातील शून्य कचरा जी मोहीम आहे ती यशस्वीरित्या आपण राबवू शकतो. हॉस्पिटलच्या जेवढ्या त्याचं आधुनिकीकरण करण्यासाठी उपनगरात जास्तीत जास्त हॉस्पिटलची फॅसिलिटी देण्यासाठी 3,500 कोटीची मागणी मुंबई शहराने केंद्र सरकारकडे केलेली आहे. त्यामध्ये जोगेश्वरीचं ट्रॉमा सेंटर सारखं पूर्व उपनगरात नवीन ट्रॉमा सेंटर करायचं आहे. कारण खोपोली किंवा पनवेल किंवा मुंबई गोवा रोडवर जेवढे ॲक्सिडेंट होतात त्या ॲक्सिडेंटचे जे काही पेशंट्स असतील ते सायन हॉस्पिटलपर्यंत येतात. तर त्यांना सायन हॉस्पिटलपर्यंत न येण्यापेक्षा मधल्या टप्प्यातच त्यांना ती सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व हॉस्पिटलचं आधुनिकीकरण करतोय. त्यात सायन हॉस्पिटलला आपण मुंबईचं हेल्थ युनिव्हर्सिटी बनवण्याचा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि तोही केंद्र सरकारच्या मंजुरी सापेक्ष आहे. हेल्थ युनिव्हर्सिटी जर झाली तर मुंबई शहरातील जेवढे हॉस्पिटल आहे KM हॉस्पिटल असेल, सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि आता नवीन उपनगरात हॉस्पिटल बनवतो या सर्व हॉस्पिटलला एक चांगलं मान्यता मिळेल आणि टेक्निकल लिगल जे प्रॉब्लेम्स आहेत डॉक्टर्सच्या अपॉइंटमेंटच्या ह्याची जी काही कमतरता आहे ती दूर होऊन जाईल. माननीय राष्ट्रपतींनी जे त्यांच्या अभिभाषणात उल्लेख केला की संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यात IIT आणि एम्सच्या दर्जाचे सिस्टीम चालू करणार. तर मुंबई शहरात ह्यापूर्वीच KM हॉस्पिटलला एम्सचा दर्जा द्यावा अशी मागणी ह्यापूर्वीच केली होती आणि एम्सचा दर्जा देण्याकरता ज्या काही नॉर्म्स आहेत त्याची मुंबई शहराने ह्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने KM हॉस्पिटलने ह्यापूर्वीच त्याची पूर्तता करण्याचं चालू केलेलं आहे. एम्सचे जे बनवण्याकरता KM हॉस्पिटलला ज्या पायाभूत सुविधा द्यायच्यात, इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटी द्यायच्यात त्याची सगळे उपलब्धता तिथे झालेली आहे. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट आहेत ते येणाऱ्या या NDA गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मुंबई शहराच्या
दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे आणि मुंबई शहराला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्याकरता ते उपयुक्त ठरतील आणि ती आम्ही सर्व 6 खासदार मुंबई शहरासाठी एक विशेष आर्थिक पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असू. सर्वात दुसरा महत्त्वाचा प्रश्न मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून की मुंबई शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो डेव्हलपमेंट प्लॅन दरवेळी बनवला जातो आणि तो इम्प्लिमेंटच केला जात नाही. तर तो साधारण गेल्या वेळेचा डेव्हलपमेंट प्लॅन हा 9%च इम्प्लिमेंट झालेला. तर यावर्षी 2014ला मुंबई शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवतो आपण. तो डेव्हलपमेंट प्लॅन 100% इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू एक कमिटी फॉर्म करण्याचा विचार किंवा तो प्रस्तावित केला जाईल. कारण डेव्हलपमेंट प्लॅन बनवताना मुंबई महानगरपालिकेला बनवून तो इम्प्लिमेंट करायला मुंबई महानगरपालिकेला खूप अडचणी निर्माण होतात. त्यात ओपन स्पेस असतील, सगळ्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या देण्यासाठी महानगरपालिकेला मर्यादा असतात. तर त्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन धोरण राबवलं जाईल. आता शेवटचं सांगू इच्छितो की माझ्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात 5 किल्ले आहेत आणि किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचंही मी प्राधान्य देणार आहे. त्यात शिवडी किल्ला आहे, माहीमचा किल्ला आहे, धारावी किल्ला आहे, सायन किल्ला आहे. ह्या सर्व किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन केलं जाईल. आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा की दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ज्यांना मी आदरणीय मानतो ते बाळासाहेबांचं पण स्मारक त्या ठिकाणी आणि बाबासाहेबांचं पण स्मारक त्या ठिकाणी आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं इंदू मिल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक देण्यासाठी मी प्राधान्य देणार आणि त्याचबरोबर वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनवण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे. धन्यवाद.